35 वर्षीय प्रियंकाला तिची सध्याची मेडिक्लेम पॉलिसी बंद करून दुसऱ्या कंपनीची पॉलिसी काढायची इच्छा होती। एका कंपनीकडून घेतलेली मेडिक्लेम पॉलिसी बंद करून दुसऱ्या कंपनीची पॉलिसी खरेदी करण्याला पोर्टिंग असं म्हणतात। पॉलिसी होल्डरला चांगली सेवा मिळावी आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूने IRDAने पोर्टिंगला मंजुरी दिली होती। दुसऱ्या पॉलिसीचा प्रीमियम कमी आहे आणि त्यामध्ये चांगले फीचर्स आहेत, त्यामुळे प्रियंकाला पॉलिसी पोर्ट करायची होती। तिने पॉलिसी पोर्ट करण्यासाठी अर्ज केला, मात्र तिचा अर्ज नामंजूर करण्यात आला। पण असं का झालं हे तिला कळलं नाही। असा अनुभव तुम्हालाही आला असेल किंवा भविष्यात येऊ शकतो। त्यामुळे पॉलिसी पोर्ट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आता जाणून घेऊया। पॉलिसी पोर्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या पॉलिसी रिन्युअल डेटच्या आधी 45 दिवस आपल्याला जुन्या इन्शुरन्स कंपनीला पोर्टिंगसाठी अर्ज द्यावा लागतो। आपल्याला पॉलिसी कोणत्या कंपनीकडे पोर्ट करायची आहे ते अर्जामध्ये नमूद करावं लागेल। रिन्युअल डेट संपल्यावर पोर्टिंगसाठी अर्ज केला तर कंपनी तो रिजेक्ट करेल। तसंच तुम्हाला ज्या कंपनीची पॉलिसी घ्यायची आहे ती कंपनी देखील तुमच्या अर्जाची पडताळणी करेल। यामध्ये जुने आजार, किती वेळेला क्लेम केला आहे त्याची माहिती आणि प्रीमियम वेळेवर भरला आहे का यासारख्या गोष्टी बघितल्या जातील। जर कंपनीच्या गाईडलाईन्समध्ये आपला अर्ज बसला नाही तर तो रिजेक्ट होऊ शकतो। आपल्याला खरंच आवश्यकता असेल तरच पोर्टिंगचा पर्याय निवडला पाहिजे आणि नवीन पॉलिसीमध्ये असणारे नियम आणि अटी तपासूनच पोर्टिंगचा निर्णय घ्या, असा सल्ला policybazaar.comचे हेल्थ इन्शुरन्स सेगमेंटचे हेड सिद्धार्थ सिंगल यांनी दिलाय। सध्या मार्केटमध्ये अनेक नवीन कंपन्या आल्या आहेत। सुरुवातीला ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी या कंपन्या कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हर देतात। मात्र हेल्थ इन्शुरन्स कंपनीला एवढ्या कमी प्रीमियमवर प्रॉफिटेबल होणं शक्य आहे का याचा विचार आपण केला पाहिजे। जर कंपनीला परवडलं नाही तर ते नंतर प्रीमियममध्ये भरमसाठ वाढ करू शकतात किंवा काहीतरी कारण देऊन क्लेम रिजेक्ट करू शकतात। त्यामुळे स्वस्त पॉलिसी आपल्याला नंतर महागात तर पडणार नाही ना, याचा पोर्टिंगच्या वेळेलाच आपण विचार केला पाहिजे। आपण ज्या कंपनीची पॉलिसी खरेदी करणार आहोत त्या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे आणि ती कंपनी किती जुनी आहे त्याचा विचार केला पाहिजे। तसेच पॉलिसी पोर्ट केल्यावर तुम्हाला नो क्लेम बोनस मिळणार आहे का त्याची माहिती घ्या। जुन्या कंपनीमध्ये मिळालेला नो क्लेम बोनस जर ट्रान्सफर नाही झाला तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल। वेटिंग पिरियड संदर्भात काय नियम आहेत त्याची सविस्तर माहिती घेऊनच पोर्टिंगचा निर्णय घेतला पाहिजे। एकंदरीत विचार केल्यास IRDAने पोर्टिंगची सुविधा दिली आहे, पण या सुविधेचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे। पूर्ण माहिती न घेता पोर्टिंगचा निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते।